चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, आपण गुणाकार हा प्रकरण बघतोय। गुणाकार हा प्रकरणमध्ये आता आपण आज बघूया प्रकार 8, प्रकार 7 आतापर्यंत आपण बघितले आहे। प्रकार 7चे सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, तर ते सर्व व्हिडिओ सिक्वेन्सनुसार तुम्ही बघून घ्या। प्रकार नंबर काय आहे? 8 आहे। आपण 7 प्रकार बघितले। आता काय आहे? -1 -1 -1 आहे आणि गुणिला आहे। आता जर सपोज 1 या संख्येला आपण 1 ने गुणलं तर उत्तर काय येतं सर? 1। आता 2 या संख्येला जर आपण 1 ने गुणलं तर उत्तर काय येतं सर? 2। आता या संख्येला जर आपण 3 ने गुणलं 1 ला तर किती उत्तर येतं? 3। आता इथे कितीही सर 1 गुणिला 1 आहे म्हणजे 1 आला। मग हे उत्तर घेतलं आपण आणि त्याला 1 ने गुणलं तर उत्तर काय येतं? 1। मग आता हे तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे की उत्तरामध्ये सर 1 गुणिला 1 जर असेल तर उत्तर काय असेल आपलं? 1। मग आपण ते लिहू शकतो। पण इथं सर बघा, आता म्हणजे आपलं उत्तर हे नसेल आणि हे नसेल, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 1 आहे आणि -1 आहे। याच्यामध्ये सर कोणतं लिहायचं आहे हे कन्फ्युजन आहे। आता सर मी उत्तर हे लिहू की हे लिहू? चल ठीक आहे। आता बघा, तुम्ही उत्तरापर्यंत आले। आता बघा काय करायचं आहे, याच्यात एक नोट लिहून घ्या। पहिली नोट काय असेल? गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची संख्या सम असेल तर उत्तराला धन किंवा बेरजेचं धन चिन्ह देणे। आता दुसरी नोट काय असेल? गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची संख्या विषम असेल, काय असेल? विषम असेल तर उत्तराला ऋण म्हणजे कंसात लिहा वजाबाकीचं चिन्ह देणे। एवढं लक्षात ठेवा। म्हणजे काय आहे? आता धन आणि ऋण म्हणजे काय? तर धन म्हणजे आहे बेरीज आणि ऋण म्हणजे काय आहे? तर वजाबाकी। एवढंच आहे। आता सम आणि विषम म्हणजे काय? आता बघा, सम आणि विषम म्हणजे काय हे पण तुम्हाला मी सांगतो। परत तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं। सम म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे असतात ती संख्या असते सम। आणि विषम म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल आणि 9 असेल ती संख्या काय असते सर? तर विषम। याच्यामध्ये तेच आहे। गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या, इथे बघा गुणाकार आहे, गुणाकारामध्ये हे ऋण चिन्हाची संख्या आहे। ऋण चिन्हाची संख्या सम असेल। आता सम याच्यात काय आहे? सम आहे का? सम म्हणजे काय पाहिजे? 2, 4, 6, 8, 12, 10, 14, 16, 18 अशा, म्हणजे त्या समसंख्या पाहिजे। कितीही असो सम असेल तर उत्तरला काय करणे आपण? धनचिन्ह म्हणजे बेरजेचं देणे। आता गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची संख्या विषम असेल तर म्हणजे काय? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 15, 19, 23, 21 अशा जर असेल तर उत्तराला काय करणे आपण? ऋण चिन्ह किंवा ऋणाला काय म्हणतात? वजाबाकीचं चिन्ह देणे। आता काय करायचं आहे? आता गणिताकडे काय आहे? गणितामध्ये तुम्ही 1 वरती आला होता ना। आता सर याला अधिकचं 1 द्यायचं की वजाचं 1 द्यायचं? आता सर याला अधिक कसं म्हणताय? याच्या पुढे कशाचं चिन्ह आहे का? तर नाही, कशाचं चिन्ह कोणत्याही संख्येच्या पुढे काही नसतं, म्हणजे याच्या पुढे असतं अधिकचं चिन्ह। हे एवढं लक्षात ठेवा। याच्या पुढे कशा चिन्ह लावलेलं नाही म्हणजे याच्या पुढे अधिकचं चिन्ह आहे। हे अधिक 1 आहे
आणि हे वजा 1 आहे. ठीक आहे, म्हणजे हे धन 1 आहे आणि हे ऋण 1 आहे असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आता पुढे याच्यात आता गणितात या. आता गणितात काय आहे सर, गुणाकारामध्ये, हे गुणाकारामध्ये म्हटलंय, गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची म्हणजे वजाबाकी चिन्हाची संख्या किती आहे सर, 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. आता मला सांगा 3 सर काय आहे, 3 ही संख्या सम आहे की विषम आहे, तर सर हे इथं 3 इथं आहे, मग हे काय आहे सर, विषम आहे. म्हणजे इथं ऋण चिन्हाची संख्या किंवा वजाबाकी ह्या चिन्हाची संख्या सर ऋण आहे. मग काय असेल, गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची संख्या विषम असेल तर उत्तराला काय देणे, ऋण म्हणजे वजाबाकीचे चिन्ह देणे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ह्या 1ला हा 1 लिहायचं की हा एक प्रश्न होता ना, म्हणजे आपलं असेल हे. म्हणजे इथं विषम संख्या आहेत ना, हे 3 विषम आहेत ना, 1 2 3 वेळेस वजा आलाय ना, तर मग आपण देणार -1. आणि 3 1चा गुणाकार केला आपण तर उत्तर केलं आपलं 1च आलं. म्हणून आपण फक्त -1 की +1 याच्यामध्ये कन्फ्यूज होतो. तर उत्तर असेल तुमचं मग हे. ह्या नोटनुसार हे नोट व्यवस्थित लिहून घ्या, ही नोट व्यवस्थित वाचा, व्यवस्थित रीड करा. गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या जर सम असेल तर उत्तराला काय देणे, बेरजेचं चिन्ह देणे किंवा धनचिन्ह देणे. गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या जर विषम असेल तर उत्तराला काय देणे, ऋण चिन्ह देणे किंवा वजाबाकीचं चिन्ह देणे. हे एवढं लक्षात ठेवा, नोट व्यवस्थित वाचा, नाहीतर तुम्ही काय होता. आता बघा याच्यामध्ये तुम्ही उत्तरापर्यंत तर आले, पण उत्तरमध्ये सर 1 लिहू की -1 लिहू, इथे कन्फ्युजन होऊन जातं आणि पेपर सेटर तुम्हाला इथेच गुगली टाकतो, इथेच तुम्हाला फसवतोय. मग ज्याची कन्सेप्ट क्लिअर असेल त्याला प्रश्न सोपा आहे, आणि ज्याची कन्सेप्ट क्लिअर नसेल प्रश्नापर्यंत गेला मग तुक्का मारला, तुक्का नंबर 1, उत्तर चुकतं. मग अशा प्रश्नासाठी मी तुम्हाला तेच म्हणतोय की प्रत्येक प्रकारामध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट व्यवस्थित वाचणे, प्रकार व्यवस्थित बघणे, हा व्हिडिओ व्यवस्थित बघणे, याची नोट्स काढणे, हे तुमचं काम आहे. एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाली मग गणित हा विषय काही अवघड नाही, गणितासारखा सोपा विषय नाही. आणि गणित हा एकमात्र असा विषय आहे मित्रांनो की पैकीच्या पैकी मार्क देऊन जातात, कारण गणिताच्या त्या विषयाच्या बाहेर काही जात नाही. जसं GKमध्ये काही विचारतील आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला त्या गणितामधलंच ह्या टॉपिकला धरूनच, आणि आपण काय करतो, ही PYQ सिरीज चालू आहे. तर PYQ सिरीजमध्ये आपण काय करतो आहे, आलेले जे एक्झाम्पल घेतो ना, हे प्रश्न आलेले आहेत. जर आलेले प्रश्नावरती एकदा तुम्हाला फॉर्मॅट कळाला ना परीक्षेचा, की परीक्षा कसा अँगलने फ्रेम होते, मग फ्रेम तुमचा कळाला ना, फ्रेमच्या बाहेर प्रश्न शक्यतो जात नाही. मग तुमची कन्सेप्ट एकदा आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, फ्रेम तुम्हाला माहिती आहे, तर मग तुमचा रिझल्ट कोण रोखू शकतं, कोणीच रोखू शकत नाही. ठीक आहे, तर आपला अभ्यासाचा ट्रॅक व्यवस्थित आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त PYQ सॉल्व करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्येक PYQचं ॲनालिसिस करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, तसं तुम्हाला जर कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्यांचा या सिरीजचा फायदा होईल. ठीक आहे, चला आता बघा, आता एक्झाम्पल दुसरा बघा. आता याच्यामध्ये काय म्हटलं, चला काय आहे प्रश्न बघा. आता आहे गुणाकार 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 आहे, -2 -2 -2 -2 आहे. तर पहिले मी काय करणार, पहिले मी चिन्ह फक्त गुणाकार गुणाकार, बेदुनी म्हणजे काय असणार, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 हे करणार मी. आता बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. मग आता 16 आहे, मग आता असा तेच प्रश्न आहे, 16 अधिक लिहायचे की 16 वजा लिहायचे. आता हा प्रश्न आला ना, आता या प्रश्नासाठी तुम्हाला ती नोट माहितीच पाहिजे. आता नोट काय आहे परत एकदा तुम्हाला सांगतो बघा. गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या, ऋण चिन्हाची संख्या काय असेल, जर सम असेल तर काय देणे, तर धनचिन्ह, किंवा काय असेल यालाच आपण काय म्हणतो, बेरीज. हा गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची संख्या काय असेल, विषम असेल तर आपण काय करणार, ऋण चिन्ह देणार.
संपला विषय. ऋण म्हणजे काय सर, तर वजाबाकी. इथे लिहा हे वजाबाकी, वजाबाकीचे चिन्ह द्यायचं आहे. मग आता काय करायचं आहे, आता बघा याच्यामध्ये आपण 16चं उत्तर काढलं, म्हणजे हे नाही आणि हे नाही. ठीक आहे. मग आता काय आहे, 1 2 3 4 आहे. मग हे मला सांगा 4 समसंख्या आहे की विषम आहे, तर 4 सर सम आहे. ही कन्सेप्ट पण आपण बघितली, 4 ही समसंख्या. मग हे बघा गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या सम असेल, हे बघा गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या जर सम असेल तर काय कोणतं चिन्ह द्यायचं आहे, धन. म्हणजे याच्या पुढे कोणतं चिन्ह असेल, अधिकचं. म्हणजे अधिक 16 असेल आपलं उत्तर. बघा म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला असेल 1. आता याच्या पुढे सर कशाचं चिन्ह नाही ना, आणि तुम्ही जर अधिकचं दिलं आहे. आता ज्या संख्येच्या पुढे कशाचं चिन्ह नसतं तर त्याच्या पुढे अधिकचं चिन्ह असतं. म्हणजे हे अधिक इथे लपलेला असतो, म्हणजे ते काही दाखवत नाही. वजा असेल तर वजा दाखवतात, पण त्या संख्येच्या पुढे काही नाही, म्हणजे त्याच्या पुढे अधिकचं चिन्ह आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 1. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. काही कन्सेप्ट असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओमध्ये तसं कमेंट करा, म्हणजे मला पण समजेल की आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची काय गरज आहे. ते म्हणतात ना, आपली पाठ आपल्याला दिसत नाही, पण आपल्यामध्ये काहीतरी कमतरता असते. तसं माझ्यामध्ये बी काही कमतरता असेलच. ठीक आहे. तर जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरती करणारे विद्यार्थी जास्तीत जास्त 90% काय 100% म्हटलं तरी चालते, हे खेड्यातूनच आणि शेतकऱ्यांचेच पोरं आहेत, जे की हार्डवर्क मेहनत करतात. त्यांचं ग्राउंड चांगलं असतं, पण ते मागे कशाने पडतात, एक तर पैशाने, आणि पैसा असेल तर याच्याने की त्यांना कंटेंट समजत नाही. मग त्यांच्यासाठी काय करा की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा, म्हणजे ते घरी बसून त्यांचा अभ्यास करतील आणि त्यांचा फायदा घेतील. मग हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणं हा तुमचं काम आहे. ठीक आहे. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वालिटी कंटेंट देण्याचा माझा 100% प्रयत्न राहील, आणि ते प्रयत्न तुम्ही सत्यात उतरवणं हे तुमचं काम आहे. जास्तीत जास्त फायदा करून घेणं हा तुमचं काम आहे. ठीक आहे. चला, त्याच्यामध्ये काय आहे, गुणाकार 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 आहे. तर आपण काय करणार, पहिले 5 गुणिला 4 गुणिला 1 गुणिला 2 करणार. आता 5 चूक 20, 20 एक 20, 20 दुनी 40, हे 40 लिहिले. आता बघा म्हणजे आपलं हे 20 नाही आणि हे 20 नाही, 40 आहे 40. आता सर वजा 40 लिहायची की अधिक 40, इथेच कन्फ्युजन होतं. मग इथेच कन्फ्युजन होतं तर आपलं काय आहे, कोर कन्सेप्ट मी तुम्हाला नोट सांगितले काय आहे. गुणाकारामध्ये काय आहे सर, तर ऋण चिन्ह जर असेल, ऋण चिन्हाची संख्या जर सम असेल तर काय करायचं आहे, धन चिन्ह द्यायचं आहे. धन म्हणजे काय सर, तर अधिक. आता इथे गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची संख्या काय असेल सर, विषम असेल, विषम असेल तर काय करायचं आहे सर, ऋण चिन्ह द्यायचं आहे. ऋण चिन्ह म्हणजे काय सर, तर वजाबाकी. वेगळं काहीच नाही, फक्त ही नोट व्यवस्थित लक्षात ठेवा. ही नोट जर लक्षात राहिली तुमच्या तर तुम्हाला गणित उत्तर सॉल्व करणं काय, कारण हे तर गुणाकार तर तुम्ही केलं ना, उत्तरापर्यंत फक्त वजा की अधिक याच्यात तुमचं कन्फ्युजन होतं. मग आता मोजा किती आहे, 1 वजा आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. मग हे 4 सर सम आहे की विषम, 4 सर समसंख्या. समसंख्या हे का गुणाकारात ऋण चिन्ह संख्या सम असेल तर काय करायचं आहे, धन चिन्ह द्यायचं. म्हणजे इथे मी काय लिहिणार सर, मग तर इथे लिहिणार सर मी अधिकचं चिन्ह म्हणजे धन. माझं उत्तर काय असेल, अधिक 40 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आता सर याच्या पुढे सर इथे अधिक आहे, याच्या पुढे अधिक नाही, हे नका कन्सेप्ट. याच्या पुढे अधिकचं चिन्ह लिहिलेलं नाही, कशाचं चिन्ह नाही, म्हणजे याच्या पुढे अधिकचं चिन्ह असतं. कोणत्याही संख्येच्या पुढे, ज्या संख्येच्या पुढे कोणतंही चिन्ह नाही त्याच्या पुढे अधिकचं असतं, आणि कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये काही लिहिलं नाही मग त्याच्या छेदामध्ये 1 असतं. समजा ही सपोज 40 आहे तर 40 काही नाही ना, पण याच्या छेदामध्ये किती आहे, तर 1 आहे. अशा प्रकारे तुम्ही हे गणित लिहू शकता. चालते. ठीक आहे, करू ना. चाल, आता हा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे बघा, किती आहे, 3
गुणिला 3 आहे, गुणिला 3 गुणिला 3. आता आपण काय करणार, सरळ सरळ है ना, 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. 4 वेळेस आहे ना, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आता सर 81, हे 27 तर गेला, हा पण 27 आपला गेला, मग काय 81 आहे आणि 81 आहे. आता वजा 81 आहे की अधिक 81 आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आता सर काय करा, त्याच्यासाठी सर ती नोट मला माहीतच पाहिजे, ती नोट पाठच पाहिजे. काय आहे सर, गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या काय असेल, सम असेल तर काय करायचं आहे, धन चिन्ह द्यायचं आहे. धन म्हणजे काय सर, तर अधिक. गुणाकारामध्ये जर ऋण चिन्हाची संख्या काय आहे सर, विषम आहे तर काय करायचं आहे, ऋण चिन्ह द्यायचं आहे. ऋण चिन्ह म्हणजे काय सर, तर वजाबाकी. ठीक आहे, ही नोट फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. नोट व्यवस्थित लक्षात आली तर उत्तर कळतं. आता 81 आलं आहे, 1 2 3 4 आहे. 4 म्हणजे काय आहे सर, तर सम आहे. 4 म्हणजे सम आहे ना, म्हणजे हे सम. म्हणजे गुणाकारामध्ये ऋण चिन्हाची संख्या सम असेल तर काय द्यायचं आहे, धनचिन्ह. धन म्हणजे काय सर, मग तर धन म्हणजे सर मी देणार अधिक, हे अधिक. म्हणजे माझं उत्तर काय असेल, अधिक 81. 81 इथे वजा 81, इथे काय आहे, अधिक 81. बरोबर, याच्या पुढे कोणतं चिन्ह नाही, म्हणजे ते अधिकचं चिन्ह लपलेलं आहे. तर अशा प्रकारे हे गणित तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. गणितामध्ये असं अवघड काही नाही, फक्त कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला समजली तर गणित तुम्हाला कळतो, गणित हा विषय कळतो. आणि गणित हा विषय एकदम सोपा आहे, काही अवघड नाही. फक्त तुम्हाला त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस आणि सराव करावा लागेल. जेवढं जास्त तुम्ही जास्तीत जास्त सराव करसाल तेवढं तो विषय तुम्हाला जास्तीत जास्त सोपा जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, कारण की त्या गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आता बघा, आता प्रकार नंबर 9 बघा. प्रकार आपण गुणाकार हा चालू आहे आपला. गुणाकारामध्ये आपण प्रकार 8 पर्यंत बघितले. आता प्रकार 9 बघा. प्रश्न कुठं आला आहे, नंदुरबार पोलीस भरती 2014 मध्ये. काय आहे, रिकाम्या जागी कोणती संख्या येईल. आता काय 18 गुणिला, इथे प्रश्नाचं चिन्ह आहे म्हणजे इथे रिकामी जागा आहे, इथला अंक काय होईल. मग या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करा म्हणजे उत्तर काय येईल, 216. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर काय करा, हे 18 आहे, एक एक ऑप्शन घेत बसा. विद्यार्थी असंच करतात, इथे एक एक ऑप्शन घेत बसतात. मग 18 गुणिला सर 12 करणार, मग काय उत्तर येतं. मग 18 गुणला 18 करणार, मग 18 गुणला 16, मग 18 गुणला 14. मग त्याच्यापेक्षा काय करायचं आहे मित्रांनो, अशापेक्षा मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती बेरजेमध्येच. पहिल्या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट आहे. काय आहे, जर वजा असेल आणि याच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर असेल तर काय होतं, अधिक होतं. इकडे जर अधिक असेल तर तिकडे काय होतं, वजा होतं. इकडे गुणाकार असेल तर तिकडे काय होतं सर, भागाकार होतं. आणि इकडे जर भागाकार असेल तर तिकडे काय होतं सर, गुणाकार होतं. ही कन्सेप्ट मी तुम्हाला व्यवस्थित सांगितली आहे. फक्त ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आता काय आहे सर, तर इथे बस तेच आहे ना, हा 18 आहे ना, इकडे गुणाकारामध्ये आहे तर तिकडे काय होईल, ते भागाकारामध्ये. आता ही कन्सेप्ट अशी होईल, 216 भागीला किती होईल, 18. म्हणजे हा 18 आता इकडेच आहे ना भागीला, हा गुणीला आहे ना, ते तिकडे भागीला. गुणीला आहे तर तिकडे काय होईल, भागीला जाईल. आता फक्त याला भाग द्या. भाग जातो का सर, मग 3 ने जातो सर. 3 × 18, 3 × 7 21 आणि 3 × 2 6. मग अजून आता सर अजून जातो का सर, तर हो सर. आता कशाने जातो, 6 ने जातो. 6 × 1 = 6, 6 × 1 = 6 आणि 6 × 2 = 12. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग, 12. फक्त भाग द्या, भागाकार करा. या 18 ने इकडे भागाकार भाग झाला, हा गुणाकार होता ते तिकडे भागीला झाला आणि उत्तर काय असेल मग तुमचं 12. फक्त कटछाट करायची आहे. असे प्रश्न परीक्षेत येतात. प्रश्नात आलेला आहे नंदुरबार पोलीस भरती 2014 मध्ये. जे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत तेच एक्झाम्पल आपण इथे घेतोय आणि हेच क्वालिटी कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आता नेक्स्ट उदाहरण बघा. काय आहे, रिकाम्या जागी कोणती संख्या येईल.
आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये इकडे गुणाकार तिकडे काय होईल भागाकार, हे तुम्हाला मी नियम आत्ताच सांगितले. वजा असेल तर अधिक होईल आणि अधिक असेल तर वजा होईल, गुणाकार असेल तर भागाकार होईल आणि भागाकार असेल तर गुणाकार होईल. ठीक आहे, नियम व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे काय आहे. आता फक्त हा काय आहे, इथली संख्या आपल्याला काढायची आहे ना, म्हणजे 24 या संख्येला कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर आपलं काय येते 552 येते. मग असं न करता आता विद्यार्थी काय एक एक ऑप्शन न घेता आपण काय करणार, डायरेक्ट ही संख्या इकडे आणणार, म्हणजे इकडे गुणाकार तिकडे काय होईल भागाकार होईल. मग 552 गुणिला किती आहे 24. मग आत्ता 24ला कोणत्या एका संख्येने भाग जातो का सर, तर हो सर, वरती पण समसंख्या आहे खाली पण सम आहे. मग काय असेल 1 2 1 2 2 4, मग इथं 2 2 4 1 उरला, 2 7 14, मग उरला 2 6 12. आता सर आता कशाने भाग जातो का सर, तर हो सर 12ने डायरेक्ट भाग जातो का, 12 1 12, 12 1 12, 12 2 24, उरले किती 3, 12 3 36, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग 23. अशा प्रकारे या गणिताला सॉल्व्ह करू शकता. उत्तर काय असेल मग तुमचं हे 23, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न फक्त समजून घ्या काय होतं आहे काय नाही. एकदा प्रश्न तुम्हाला समजला की कन्सेप्ट तुम्हाला कळाली की गणित तुम्हाला कळतो आणि विषय पण तुम्हाला मग कळतो. ठीक आहे, चला आता काय आहे बघा, रिकाम्या जागी कोणती संख्या येईल. आता काय 17 गुणिला इथली एक संख्या पाहिजे, 17 या संख्येने 17ला जर आपण गुणलं तर उत्तर काय यायला पाहिजे 272. मग आपण काय करणार, ही संख्या इकडे नेणार, इकडे गुणाकार तर तिकडे काय होईल तर भागीला होईल, म्हणजे तेच किती आहे 272 गुणिला किती आहे 17. मग आता 17चा पाडा म्हणायचा आहे, 17चा पाडा जातो का वरती समान 17 1 17, 17 1 17, उरले किती 10, 10ला आपण 2 जोडले 102, मग 17 सख 17 सख किती सर तर 102, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं मग 16. त्याच्यासाठी मित्रांनो पाडे पण तुम्हाला पाठ पाहिजे बरं का, तुमचे पाडे 25पर्यंत पाडे पाठ पाहिजे, वर्ग तुमचे 25पर्यंत पाठ पाहिजे, घन तुमचे कमीत कमी 10पर्यंत पाठ पाहिजे. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे, बेसिक रिक्वायरमेंट फुलफिल करा, बेसिक रिक्वायरमेंट एवढी कराच. जर तुम्हाला गणित कमी वेळात आणि अचूक सोडवायचं असेल, गणित या विषयावरती कमांड आणायची असेल, पकड मजबूत करायची असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा, तुम्हाला मी 100% क्वालिटी कंटेंट देतो आहे. फक्त हा कंटेंट प्रामाणिकपणाने व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित नोट्स तुमच्याकडे काढा. विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या नावाने नोट्सवरती लिहा आणि नोट्स व्यवस्थित प्रॉपर रीड करा आणि प्रॉपर नोट लिहून घ्या. एक उदाहरण, प्रत्येक उदाहरणामध्ये क्वालिटी आहे, प्रत्येक उदाहरण एक क्वालिटी मटेरियल आहे. ठीक आहे, चल तर याचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा. आता काय आहे, रिकामी जागी कोणती संख्या येईल. आता काय आहे 21 गुणिला आहे, इथे कोणती तरी संख्या आहे, 21 या संख्येने जर गुणलं तर उत्तर काय येतं आपलं 294 येते. मग आपण काय करायचं, इथली संख्या आपल्याला काढायची आहे. तर एक मेथड आहे ऑप्शन घेऊन गुणाकार करा म्हणजे तुमचं उत्तर येईल, आणि दुसरी मेथड काय आहे डायरेक्ट ही संख्या इकडे आणा. इकडे काय आहे सर तर गुणिला आहे, मी तुम्हाला सांगितलं जर वजा असेल तर याच्या पलीकडे जाऊन काय होतं अधिक, इकडे अधिक असेल तिकडे काय होतं वजा, इकडे गुणाकार असेल तर तिकडे काय होतं सर भागाकार, इकडे भागाकार असेल तर तिकडे काय होतं सर गुणाकार, इकडे वर्ग असेल तर तिकडे वर्गमूळ, इकडे घन असेल तर तिकडे घनमूळ, इकडे घनमूळ असेल तिकडे घन, आणि इकडे वर्गमूळ असेल तिकडे वर्ग. हे एवढं चेंजेस होतात इकडचे तिकडे जाताना. मग आता काय करायचं 21ला हे आणायचं भागीला आणायचं, तिकडे 294 भागीला किती आहे सर तर 21. मग आता 21ने बघा किती आहे, वरची समसंख्या आहे खाली विषम. आता 3ने भाग जातो का सर, जातो का तर हो सर 3ने भाग जातो. मग काय असेल 3 7 21, आणि ते काय असेल 3 9 27, उरले किती 2 4, 3 8 24, म्हणजे हे 3 8 24. मग आता असा जातो का भाग, आता पुढे भाग जातो का तर हो सर 7 1 7, 7 1 7, उरले किती 2, आणि 7 चूक 28, म्हणजे 28, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग 14. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काहीच अवघड नाही,
गणितामध्ये फक्त एकदा कन्सेप्ट तुम्हाला कळाली की कन्सेप्ट कळाली तर गणित सोपं आहे, आणि कन्सेप्ट नाही कळाली तर गणित मग अवघड आहे. ठीक आहे. जर कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.